आता लहान मुलांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारनं लहान मुलांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे। 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असेल। या योजनेद्वारे पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकतात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला होता। या अर्थसंकल्पात NPS वात्सल्य योजनेची घोषणा करण्यात आली होती। ही योजना 18 सप्टेंबर पासून आता सुरू झाली आहे। या योजनेअंतर्गत लहान मुलांना देखील आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे पालकांना आपल्या मुलाचं भवितव्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची संधी या योजनेद्वारे मिळणार आहे। पण ही योजना नेमकी काय आहे, कोणत्या वयोगटातील मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, त्याचे फायदे नेमके काय आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 18 सप्टेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ केला आहे। या योजनेचं सदस्यत्व घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल देखील सुरू करण्यात आलं आहे। या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या मुलांना आर्थिकरित्या सक्षम बनवता येणार आहे। NPS Vatsalya, which has got launched today, it actually brings in a habit of saving for the parents. It's a saving habit of the parents who can put the money for the children. Children can, of course, have their own little piggy banks or what do you call it? Gulak? Gulak? What do you call that? Gulak. I'm not familiar with that word, but sorry about that. So the benefit of compounding is something which everybody spoke about. I don't need to add. It can begin the savings, the pension actually begins even 15-20 earlier, 15-20 years earlier than when you get a job, and at 25 you start saving for your pension. You've already started doing that when you join NPS Vatsalya. या योजनेत फ्लेक्सिबल कॉन्ट्रीब्युशन आणि गुंतवणुकीचे पर्याय देखील आहेत। त्यानुसार मुलांच्या नावावरती वार्षिक 1000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे। आता ही योजना कोणत्या वयोगटासाठी लागू होणार आहे ते पाहूया। या योजनेअंतर्गत पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावावरती बँक खात्यात पैसे जमा करू शकतात। या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलाच्या नावावर हे बँक खातं हस्तांतरित करण्यात येणार आहे। म्हणजेच NPS मध्ये हे अकाउंट कन्वर्ट केलं जाणार आहे। 18 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येक भारतीय नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। यासाठी तुम्ही eNPS पोर्टलवरती जाऊन खातं सुरू करू शकता। या योजनेअंतर्गत अल्पवयीन मुलांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर देखील दिला जाणार आहे। ही योजना निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत राबवली जाणार आहे। दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षा मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा मुख्य फायदा म्हणजेच पालकांनी या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक ही कालांतराने मुलांना एक मोठा आर्थिक फायदा मिळवून देणार आहे। त्याचबरोबर वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलाच्या नावाने हे अकाउंट NPS अंतर्गत हस्तांतरित केलं जाणार आहे। केंद्र सरकारच्या या योजनेविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता लहान मुलांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारनं लहान मुलांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे। 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असेल। या योजनेद्वारे पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकतात। मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील। त्यानंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे। मुलगा 18 वर्षांचा झाला की हे खातं नियमित NPS खात्यात किंवा NPS नसलेल्या योजनेत रूपांतरित केलं जाऊ शकतं। दरम्यान पुण्यात या योजनेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे। आता लहान मुलांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारनं लहान मुलांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे। 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असेल। या योजनेद्वारे पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकतात। मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील। त्यानंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे। मुलगा 18 वर्षांचा झाला की हे खातं नियमित NPS खात्यात किंवा NPS नसलेल्या योजनेत रूपांतरित केलं जाऊ शकतं। दरम्यान
दरम्यान पुण्यात या योजनेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. NPS Vatsalya, a plan for contribution by parents and guardians for minors, will be started. On attaining the age of majority, the plan can be converted seamlessly into a normal NPS account. NPS Vatsalya, a plan for contribution by parents and guardians for minors, will be started. On attaining the age of majority, the plan can be converted seamlessly into a normal NPS. My appeal to all parents is, when you go with your child, जब आपके बच्चे के साथ आप एक बर्थडे पार्टी में जाएंगे, जरूर आपके छोटे छोटे टॉफियां या केक या कुछ तोहफा उस बच्चे के लिए लेके जाइए, जरूर लेके जाइए। मगर आपके हिस्सा अगर उस बच्चे के फुल फ्यूचर के लिए काम में आना है, तो आप एनपीएस वात्सल्य के नाम में उनके पेरेंट्स के हाथ में कुछ पैसा देकर आना, जिससे वो इन्वेस्ट कर पाएंगे। So birthdays or any other happy occasion in the family, if our gifts are going to be Vatsalya, you're not just giving a birthday gift of that day or a happy day's gift on that day. It will be a lifelong contribution for the child's future. So I invite all parents, I invite all elders to look at children in the family, children in the neighborhood, children of people who are with you, children of people who attend to you at your homes. उनके बच्चे के भविष्य के लिए, क्योंकि इसमें बहुत बड़ा अमाउंट नहीं, 1000 रुपया दे दीजिए, उससे वात्सल्य बहुत बड़ा बन जाएगा, सबके लिए इससे फायदा है. So I invite all of you to join the NPS Vatsalya. Also make sure you're sending this message to all your friends and families. It is a scheme which can give dignity to the elders and a sense of security for the children.